केंद्रीय जलशक्ती मंत्री आणि गुजरातचे माजी भाजप प्रदेशाध्यक्ष CR पाटील यांची मुलगी धर्मिष्ठा चव्हाण आता महापालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 प्रभागांमधून त्यांनी उमेदवारी मागितलेली आहे। धर्मिष्ठा चव्हाण या संभाजीनगरच्या सून आहेत। भाजप नेतृत्व माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडणुकीमध्ये तिकीट देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। तर यावर भाजपकडून सुद्धा प्रतिक्रिया समोर आली आहे। केंद्रीय मंत्री आणि गुजरातचे भाजपचे माजी प्रदेश अध्यक्ष CR पाटील यांची कन्या आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे आणि तेही संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात। राजकारण त्यांना तसं नवं नाही, मात्र संभाजीनगरमध्ये या सून आहेत आणि ही सून म्हणजे CR पाटलांची मुलगी आणि आमच्या संभाजीनगरची सून आता राजकारणात उतरणार आहे। राजकारणात तुम्हाला नवं नाही आहे, अगदी लहानपणापासून तुम्ही राजकारण पाहिलंय। काय नक्की डोक्यात चालतंय की राजकारणात आता यायचंय? आपले जे सोसायटी जे सामान्य लोक आहे त्यांची मला मनापासून खूप मदत करायची आहे। मला त्यांचे काम करायची जास्त इच्छा आहे। तर MLA वगैरे ते खूप आता लांबची गोष्ट आहे। मला पहिले इथून सुरू करायचं आहे आणि याच्यातच माझा इंटरेस्ट आहे। भाजपचं एक म्हणणं आहे की नेत्यांची मुलं किंवा मुली जे कोणी असेल त्यांना म्हणून आम्ही तिकीट देणार नाही, जर तो कामाचा माणूस असेल, पक्षाचा कार्यकर्ता असेल तर त्याला तिकीट देणार। तुम्ही या निकषात थोडं नाही बसत ना? मग एकदम बरोबर आहे, पण माझे हेच आहे की जर एकदा मला संधी दिली आणि जर मला थोडंसं ते पुश मिळालं की मी माझं 100% देऊ शकते, 100% वेळ देऊ शकते आणि सामान्य लोकांचं मनापासून काम करू शकते। अगदी बघतोय आपण या धर्मिष्ठा चव्हाण गुजरातच्या राजकारणातनं महाराष्ट्राला एक नवा चेहरा सोनबाईच्या रूपाने आता मिळायला तयार आहे आणि महापालिकेची निवडणूक त्यांना लढायची आहे। भाजपचं म्हणणं आहे की नेत्यांच्या मुलामुलींना आम्ही तिकीट देत नाही, मात्र हा असा तरुण चेहरा सांगतोय की आम्हालाही संधी मिळावी, आम्हीही या संधीचं सोनं करून दाखवूया। चला आता निवडणुका जवळच आल्यात, बघूया भाजप याबाबत काय निर्णय घेतात ते। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर। शहरातल्या नेत्यांचाही अर्ज आहे, पण ही सगळी प्रक्रिया उमेदवारी देणं हे भारतीय जनता पार्टीने एक आचारसंहिता ठरवलेली आहे। त्याच्यामध्ये निवडून येण्याची क्षमता, मग त्यामध्ये अनेक फॅक्टर आहे की जनमानसातलं त्या उमेदवाराचं, त्या इच्छुकाचं स्थान काय आहे, पक्ष संघटनेत केलेलं काम काय आहे, त्याची एकूण समाजाची जाण काय आहे, स्थानिक त्या कनेक्ट काय आहे, हा सगळा विचार करून उमेदवारी दिली जाणार आहे। पण असं म्हणायची गरज नाही की म्हणजे भारतीय जनता पार्टीत वारसानी पद दिली जातात असं होणार नाही, पण एखाद्या नेत्याचा मुलगा आहे आणि तो कर्तृत्वाने, तर त्याच्यावर अन्याय पण नाही झाला पाहिजे, ही भूमिका पण आपण लक्षात घेतली पाहिजे। तर ही सगळी प्रक्रिया समिती बसेल, त्याच्यातले